नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतो। मित्रो, आज एक वेगळ्या विषयावरती दरवेळेस मी कंटेंट घेऊन येतो, पण आज तुमच्या हिताचा कंटेंट, तुमच्या भविष्यातल्या अभ्यासाला डिझाइन करून देणारा, आकार देणारा एक कंटेंट तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो। कालच्या गट क 1 जून मध्ये 1 जूनच्या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्ही काही गोष्टी ऑब्झर्व केल्या असतील, तर त्यातली मला ऑब्झर्व झालेली एक गोष्ट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त प्रश्न हे पाठीमागचे पीआयक्यू बेस काय झाले होते, रिफ्लेक्ट झाले होते मित्रांनो। 50च्या घरामध्ये जुने प्रश्न रिपीट होणं आणि ते आपल्याला न येणं याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतंही नाही। क्लिअर होत आहे मित्रांनो। 26 मेला मी वन डे बॅच घेतली होती, ओके, ऑफलाईन पण घेतली होती, म्हणजे हायब्रिड होती, तीच लाईव्ह पण दिसली होती। तुम्हाला माहित असेल कोर पॉलिटीचे 15 पैकी 14 प्रश्न, कॅटचा 1, लोकपालचा 1, असे मित्रांनो 16 प्रश्न हे आपण वन डे बॅच मधून प्रेडिक्ट करू शकलो। का प्रेडिक्ट करू शकलो रे मित्रांनो? कारण माझं जुन्या प्रश्नपत्रिकांचं प्रचंड स्ट्रॉंग अनालिसिस आहे। आम्ही हे कधी करणार आहोत का नाही? पीवायक्यूचं महत्व मित्रांनो दुर्लक्षित करून चालणार नाही। पीवायक्यू शिवाय इथून पुढे पर्याय नाही। नुसते पीवायक्यू करणं म्हणजे नेमकं काय, तर पीवायक्यू वाचणं नव्हे, पीवायक्यू बघणं नव्हे, तर ते 4 पर्याय कसे आलेले आहेत, आपल्याला त्यातलं काय जमतंय कळतंय मित्रांनो। आता सध्या बाकी अजून व्हिडिओ येणार आहेत, फक्त सध्या ना मला हे दाखवायचं होतं की आयोगाचे किती प्रश्न कालच्या 1 जूनच्या परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट झालेले आहेत। आम्ही पीआयक्यू बघतोय का, आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय का, हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा मित्रांनो। क्लिअर होतंय? तर पीआयक्यू शिवाय आता सक्सेस नाही। क्लिअर होतंय? मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, इकडे बघा। हा आपला, मी राज्यघटनेचं बोलतो, बाकी सना मॅडम तुम्हाला बोलतील, ओके मित्रांनो। बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या, ओके, हा हे बाकी प्रश्न आहेत, इथून आपले राज्यघटनेचे प्रश्न सुरू झालेत मित्रांनो। हा बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेत ठराव मंजूर करावा लागतो। कुठल्या बहुमताने? साध्या बहुमताने। हा प्रश्न आला आपला 1 जूनला मित्रांनो। तसाच प्रश्न क्लर्कला आला होता, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतं? तर ऑब्विसली कोण वाढवू शकतं? संसद। पण आता ती कशी वाढवणार आहे, कुठल्या कायद्याने वाढवणार आहे, कुठल्या प्रक्रियेने तो कायदा होणार आहे, घटनादुरुस्तीची आवश्यकता आहे का, 368 अंतर्गत ती अमेंडमेंट जाईल, बाहेर जाईल, साध्या बहुमताने म्हणजे 368च्या बाहेर। हे अनालिसिस तुम्ही इथं करायला हवं होतं या पीआयक्यूचं। या पीआयक्यूचं असं अनालिसिस केलं असतं तर हा पीआयक्यू सुटला असता। कळलं होतंय? अजून मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, इकडे बघा। भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर BR आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केलं? तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, कलम 32 त्याचं उत्तर आहे। योग्य कथन ओळखा मित्रांनो, इकडे बघा। डॉक्टर BR आंबेडकर यांनी, हे बघा इथं खाली बघा, म्हणजे एसटी मुख्य 2016चं वाक्य आहे, डॉक्टर BR आंबेडकरांनी अनुच्छेद 32चं वर्णन संविधानाचा आत्मा आणि हृदय केलं। जसंच तसं वाक्य आलं का नाही पुढं? विचार करा, जर आमचा पीआयक्यू वरती होल्ड असता, आम्ही हे जर आमच्या नोट्समध्ये इनपुट दिलं असेल, तर आम्हाला हा प्रश्न आरामात यायला हवा होता। क्लिअर होत आहे? अजून पुढे दाखवतो मित्रांनो। बघा, कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या संदर्भात आहे? ऑब्विसली तुम्हाला माहित असेल 7th शेड्यूल त्याचं उत्तर आहे। पण मित्रांनो, आता राज्यसेवा मुख्य परीक्षा जी पाठ्यमागे झाली, ओके, 2020 आहे का? ओके, 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला मित्रांनो 8वं परिशिष्ट, 5वं परिशिष्ट, 7वं, 4थं जोड्या लावाला त्याच्यातले विषय विचारलेत। कशा संदर्भात आहे जोड्या लावाला विचारले? मग 7वं परिशिष्ट कुठं आहे? 7वं परिशिष्ट कुठं आहे मित्रांनो? राज्यघटने 7वं परिशिष्ट कुठं आहे? बघा इथं 7वं परिशिष्ट, केंद्र आणि राज्याचे विषय। क्लिअर होते? 7वं परिशिष्ट म्हणजे सांगण्याचा उद्देश काय बघा, हेच इकडे ऑप्शन मध्ये आलंय 5, 6, 7, 8, इथं पण आहे बघा ना 5, 6, 7, 8। म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की जुने पीआयक्यू तुम्हाला काय शिकवून जात आहेत। इकडे बघा, भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्य संदर्भात खालीपैकी कशाचा समावेश होत नाही? म्हणजे तुम्हाला काय विचारली होती, भारतीय संविधानाची एकात्मिक वैशिष्ट्य सांगा। एकात्मिक वैशिष्ट्यामध्ये अखिल भारतीय सेवा येईल, एकरी न्यायव्यवस्था येईल, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि अधिकारांची विभागणी ही संघराज्य वैशिष्ट्य आहेत मित्रांनो। तसाच प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेची खालीपैकी कोणती संघराज्यात्मक वैशिष्ट्य नाहीत? बघा, आरटीओ प्री 2020 ला आला होता, बघा इथं स्वतः एकात्मिक न्यायव्यवस्था, अखिल भारतीय सेवा। क्लिअर होत आहे? जसाच तसा प्रश्न आहे बघा,
ऑप्शन उचललेत फक्त त्यांनी. बघा, कोणत्या घटनादृश्य कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येते? 7वी अंमलबजावणी 1956 असा आपल्याला प्रश्न आलाय. जुना प्रश्न बघा मित्रांनो, PSI मेन्स 2022 राज्यपालाची कलम त्याच्या तरतुदी जोड्या लावायला आले. त्याच्यामध्ये 7वी अंमलबजावणी 1956 दिली. बघा, एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्याकरता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते. बघा, म्हणजे एकदा विषय समजून घ्यायचा आहे आणि नंतर PYQ बेस त्याचं रिव्हिजन द्यायचं आहे. ही रिक्वायरमेंट आहे आपल्या एक्झामच्या. आम्ही असं करतोय का? बघा, भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? मित्रांनो, या प्रश्नामध्ये बघा त्यांनी मराठीमध्ये सरळ सरळ चुकीचं दिलंय आणि इंग्लिशमध्ये त्यांनी बरोबर दिले. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाचं वर्णन 58 मध्ये आहे का? नाही, ते कलम 52 मध्ये आहे. पण जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये वाचताना तर काय दिलंय? क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट, त्या कलम 58 मध्ये बरोबर आहेत. म्हणजे आयोग तुम्हाला मराठीमध्ये वेगळं इंग्लिशमध्ये वेगळं आणि कन्फ्युजन झालं तर आयोग इंग्लिश ग्राह्य धरणार. त्यामुळे ह्याचं उत्तर ऑब्व्हियसली ए तर बरोबरच देणार आहे आणि दिलंय पण तशी की आली. या सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो, की आता आपल्याला पॅरलली इंग्लिश सुद्धा बघावं लागणार आहे. पण आता कंबाईनच्या परीक्षेमध्ये वेळच एवढा कमी असतो, मराठीतच वाचून होत नाही तर इंग्लिशमध्ये कधी वाचणार? त्यामुळं तुम्हाला अंडरस्टँडिंग उच्च लेवलची असणं अपेक्षित आहे. क्लिअर होत आहे मित्रांनो? बघा, आता इथं महाभियोगाचं कलम 61 दिलंय, त्याचं वाक्य दिलंय. मित्रांनो, ASO मुख्य परीक्षेला जशीच तशी सगळी कलम इथं 58 पात्रता 61 महाभियोग कलम आणि त्याच्या तरतुदी ऑलरेडी विचारून झालेले आहेत. अजून तुम्हाला बरेच दाखवतो. इकडे बघा, 15, 16, 17, 14 हे आपल्याला जोड्या लावायला आलं होतं. सेम प्रश्न मित्रांनो PSI 2018 आलाय. 15, 17, 14, 16 जोड्या लावायला आलाय. क्लिअर होत आहे? सेम. अजून तुम्हाला दाखवतो. हा तर प्रश्न बघा मित्रांनो, समाजवादी आणि सेक्युलरिझम कुठल्या अमेंडमेंट आले? 42 न. सेम प्रश्न पाठीमागे आला मित्रांनो. बघा, उद्देश पत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी शब्द कोणत्या अमेंडमेंट टाकले? 42च्या. ASO मेन्सला आलाय प्रश्न. हा प्रश्न बघा, 73व्या अमेंडमेंट आणि 74व्या अमेंडमेंटवर हा प्रश्न आला होता, तुम्ही बघितला असेल मित्रांनो. सेम राज्यसभा मुख्य परीक्षा 2022 आलाय. अजून बघा मित्रांनो, हा तर प्रश्न ऍज इट इज पर्याय असे आला. बघा, 243 प्रमाणे पंचायतीचा कार्यकाळ किती असतो? तिच्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष. बघा, सेम प्रश्न ASO मुख्य परीक्षा 2013 आलाय. प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित केली न गेल्यास डॅश डॅश ती 5 वर्ष पण राहू शकते. ओके, काय? तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरवलेल्या तारखेपासून 5 वर्षापर्यंत. ऍज इट इज प्रश्न. ओके, इकडे बघा मित्रांनो, महिला रिझर्वेशन 243D. बघा, इथं सगळी कलम आलेली आहेत. ओके, कुठं आलाय प्रश्न? कंबाईन सी 2019 रिझर्वेशन. बघा ना, इथं जागांमध्ये आरक्षण ड. ओके, अजून बघा मित्रांनो, म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की आपले सुद्धा जवळपास 12 ते 13 प्रश्न डायरेक्ट रिपीट आहेत. अजून बाकी परीक्षांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सना मॅडम बोलतीलच, त्याचं सुद्धा ते दाखवणार आहेत या ठिकाणी पुढे. क्लिअर होतं मित्रांनो? बघा, तुम्ही हे PYQ विश्लेषण व्यवस्थित पद्धतीने करा. तुम्हाला जर वाटतंय की माझं ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स राहत आहेत, माझं ह्याच्यामधले ब्लॉक्स मला कव्हर होत नाहीत, तर आम्ही बॅचेस करून दिलेत आणि एकदम नाममात्र शुल्कामध्ये दिलेत. आपलं तुम्हाला ऍपची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण भेटेल. आपलं समाधान कोकाटे पॉलिटी नावाचं प्ले स्टोरला ऍप आहे, खूप सध्या ट्रेंडिंगला चालू आहे मित्रांनो. हे बघा, तिथं आम्ही ही बॅच लॉन्च करून दिली. कंबाईन ब आणि क चे PYQ विश्लेषणची सगळी बॅच करून दिली. ओके, म्हणजे ब आणि क चे सगळे पेपर विश्लेषण केलेत, अगदी पहिल्यापासून 100 प्रश्नापर्यंत सगळे विश्लेषण करून तुम्हाला दिलेत. मी आहे, मॅडम आहेत, अजून 2 शिक्षक आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो. अजून बघा इकडे, ही तुम्हाला आता ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे काही मेन्सचे पेपर आहेत त्याची वेगवेगळी बॅच लॉन्च करून देतोय. बीच्या पोरांना बीचे कामाला येतील, सीच्या पोरांना सीचे मेन्स कामाला येईल. तुम्हाला जर वाटलं की समाधान सरांच्या म्हणजे माझ्या स्पेशल पॉलिटीच्या तुम्हाला PYQच्या बॅच पाहिजे, गट ब गट क याची एकत्रित बॅच केली, राज्यसेवेची एकत्रित बॅच केली, ऑल सर्व परीक्षांच्या आलेल्या राज्यघटनेच्या प्रश्नांची तुम्हाला वेगळी बॅच करून दिली. त्या सुद्धा बॅच मी या ठिकाणी लॉन्च केल्यात. बघा, ही मित्रांनो कंबाईनची बॅच आहे. ही मित्रांनो म्हणजे वरची राज्यसेवेची गेली, हाय कंबाईनची बॅच आहे. ओके, ही ऑल PYQची बॅच आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला बॅचेस PYQच्या लॉन्च करून दिले. अजून PYQच्या बॅचेस, अजून रिव्हिजनच्या बॅचेस, अजून बऱ्याचशा गोष्टी, मेंटरशिपच्या गोष्टी आपल्या ऍपवरती अगदी किरकोळ नाममात्र शुल्कामध्ये आपण लॉन्च करून देतोय मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ PYQ हे देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे जमलं पाहिजे, दुर्लक्षित करू नका. जर एवढे प्रश्न रिपीट होत आहेत तर कारण देऊ नका की माझा स्कोर कमी आला म्हणून. क्लिअर होत आहे? तर तुम्हाला PYQ शिवाय पर्याय नाही. ओके, इथून पुढचे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला मॅडम देतील. सना मॅडमचं सन 2023च्या
परीक्षेमधून महसूल सहाय्यकपदी त्यांची निवड झाली. मेन्सला 60 पेक्षा जास्त मार्काचं त्यांच्याकडे लीड होतं. प्रचंड त्यांचा अभ्यास आहे, प्रचंड अनालिसिस आहे. त्याचाही मित्रांनो तुम्ही फायदा करून घ्या. ओके, चलो मॅडम पुढचं लेक्चर घेतील. सर्वप्रथम सरांचे खूप खूप धन्यवाद की सरांनी मला इथं म्हणजे बोलायची तुमच्यासमोर संधी दिली. आता आपण बघा, नमस्कार सगळ्यांना. आपण आता कालचा जो काय कंबाईन सीचा पेपर झाला 1 जूनचा, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत मी PYQ सिरीज घेते, PYQ बॅच घेते आणि ती PYQ बॅच प्री आणि मेन्स दोन्ही पण घेते. आणि त्यामध्ये 2019 बीचे 2019 ते 2024 पर्यंत हे 6 पेपर मी घेतलेत. त्याचसोबत सीचे 2019, 21 आणि 22 असे 3 पेपर घेतलेत. असे 9 पेपर एकूण मी त्या PYQ बॅचमध्ये घेतलेत. आणि त्याच PYQ बॅचमधून आपल्याला हे कालच्या पेपरमधून सायन्स असेल, करंट अफेअर असेल, त्याचसोबत हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल आणि इकॉनॉमिक असेल, या 5 विषयामधून कसे प्रश्न रिफ्लेक्ट झालेत ना, म्हणजे PYचं रिफ्लेक्शन ऑफ PYQ कशा पद्धतीनं झाले हे तुम्हाला मी प्रश्नांच्या स्वरूपात म्हणजे डायरेक्ट पुराव्यासकट दाखवते की नेमके प्रश्न कसे रिफ्लेक्ट झाले. आणि त्या बॅचमध्ये मी प्रत्येक जागी असं सांगितलं होतं की ह्याच्यावर प्रश्न येणार आहे पुढच्या वेळेस. असे प्रत्येक जागी तुम्हाला मी व्हिडिओ सकट पण तुम्ही जेव्हा बॅच घेचाल किंवा नाही घेतली असेल, सरांचं टेलिग्राम चॅनल असेल त्याच्यावर सुद्धा टाकलेलं आहे की प्रत्येक जागी सांगितलंय याच्यावर परत प्रश्न येऊ शकतो. आणि कालच्या 1 जूनच्या एक्झाममध्ये ते पूर्णतः रिफ्लेक्ट झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये सरांनी आता तुम्हाला पॉलिटीचं घेतलं. आता आपण बाकीचे जे काही विषय आहेत 5 विषय ते सगळे घेऊया ह्याच्यामध्ये. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, प्रश्न क्रमांक 1 ह्याच्यामध्ये असा सेट वगैरे आपण कुठला घेतलेला नाहीये, सेट वगैरे घेतलेला नाही, डायरेक्ट असे प्रश्न घेतलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक जागी सांगेल की नेमका आत्ता कालच्या पेपरला कुठला प्रश्न होता आणि त्याच्या बेसवर अगोदर आयोग आणि PYQ कसे म्हणजे टाकलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं काही असं कुठलं बुक वगैरे काय नाहीये. माझं सगळ्यात जास्त असतं की PYQ शिवाय पर्याय नाहीये, हे तुम्हाला परत एकदा मला प्रूफ करून द्यायचंय. म्हणून हा सगळा सरांनी आणि मी दोघांनी मिळून आम्ही ठरवलं की जोपर्यंत सगळ्यांना PYQचं महत्त्व कळणार नाही, नेमकं कशा पद्धतीने प्रश्न रिफ्लेक्ट होतात किंवा एखादा टॉपिक कुठला केला पाहिजे किंवा त्या टॉपिकच्या किती डेप्थमध्ये गेलं पाहिजे, कुठला टॉपिक केला पाहिजे, वारंवार येणारे प्रश्न कुठले आहेत, एकदा कधीतरी येणारे प्रश्न कुठले आहेत आणि अधूनमधून येणारे प्रश्न कुठले आहेत, त्यानुसार आपल्याला कशा पद्धतीनं PYQचा बेस घेऊन कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासाचा, कारण अभ्यास हा खूप मोठा आहे, लक्षात घ्या, अभ्यासाचा खूप मोठा आहे. म्हणजे तो काय असा जेवढा आपल्याला कॉम्प्रेस करता येईल अभ्यास तो आपण करायचा प्रयत्न करतो. आणि कॉम्प्रेस करायचं सगळ्यात चांगलं साधन कुठलं असेल तर ते आहे आयोगाचे PYQ आणि सिलेबस. प्रीचं बघायला गेलं तर प्रीचा असा सिलेबस डिकोड करून कुठं दिलेला नाहीये, तसा मेन्सचा सिलेबस डिकोड करून दिलेला आहे. तर आपल्याला तिथले प्रश्न थोडेसे सापडायला सोपं जातं, पण प्रीच्या बाबतीत तसं होत नाही. मग त्यावेळेस काय करायचं, जर आपल्याला सिलेबस तिथे डिकोड करून दिलेला नसेल तर करायचं काय, आयोगाचे आतापर्यंत आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्यातूनच आपण ठरवायचं की पुढे काय येणार आहे. आता मी तुम्हाला PYQ बॅच घेते, त्यातनं तुम्हाला मी प्रेडिक्शन सांगते याचा अर्थ काय मला कुठून माहिती आहे, मी पेपर सेटर करते, अजिबात सेट करते असा कुठलाही विषय त्याच्यामध्ये नाही. जे काय आयोगाचे PYQ येतात त्याच्यातून आपण प्रेडिक्शन करत असतो. ज्यांचं PYQ वर होल्ड आहे तर त्यांना मार्क्स चांगले पडतात. एक गोष्ट लक्षात घ्या, कालचा पेपर जरी सोपा नसता, म्हणजे मध्यम लेवलचा होता, खूप अवघड होता असं पण नाही, मध्यम लेवलचा होता, तरीही मुलांना खूप मार्क्स पडतायत, मार्क्स येत आहेत, कट ऑफ वाढतायत, ह्याचा अर्थ बाकीच्यांना मार्क्स पडतायत ना. मग ते कशा पद्धतीने पडतायत, म्हणजे एवढे मार्क्स कसे काय वाढतात, ह्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांचं PYQ वर होल्ड आहे. PYQ वर होल्ड म्हणजे नेमकं काय, ह्याच्यावर एक तुम्ही म्हणजे किंवा PYQ विश्लेषण कसं करायचं ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ दे, कारण त्याच्यावर जर बोलायला गेलं तर मग हे राहून जाईल आणि खूप मोठा व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे PYQ विश्लेषण म्हणजे नेमकं काय, PYQ वर होल्ड आणण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील, कशा पद्धतीने प्रश्न वाचावा लागेल, नॉलेज सोबत लॉजिक आणि ट्रिकचा वापर कशा पद्धतीने करता येईल, ह्याच्यावर एक तुम्हाला सेपरेट व्हिडिओ देईल. पण आता सध्या तुम्हाला सांगते की कालच्या पेपरमध्ये कसे जुने प्रश्न रिफ्लेक्ट झालेत हे तुमच्या लक्षात येईल. आता हा बघा, कालच आपल्याला प्रश्न प्रार्थना समाजानं आला होता की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत. आता बघा, तसं बघायला गेलं तर हा जो प्रश्न आहे ना तो कंबाईन बी म्हणजे जी आपली एकत्र कंबाईन बी आणि सी झाली होती 2023ला, तेव्हा हा प्रश्न येऊन गेला होता. हे बघा,
इथं लक्षात घ्या की हा प्रश्न येऊन गेला होता आणि त्यामध्ये पण आपल्याला हे विचारलं होतं बघा, नामजोशी मजुरांची स्थिती, सुबोध पत्रिका. आणि त्याचसोबत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला ना तर त्याच्यामध्ये मी इन डिटेलमध्ये लिहून दिले की भिकोबा चव्हाण, रात्रशाळा, आपली पंडिता रमाबाई असतील, शारदा सदन असेल, सोशल सर्व्हिस लीग असेल, नामजोशी असतील, हे मी डिटेलमध्ये असं लिहून दिलंय सगळं आपल्या बॅचमध्ये की यावेळेस प्रश्नांचा ट्रेंड कसा बदलतोय. तर अगोदर डायरेक्ट काय व्हायचं की डायरेक्ट समाज सुधारकावर प्रश्न यायचा. आता असं होतं की समाज सुधारकासोबत जी लोक काम करायची, जे त्यांचे सहकारी होते, त्यांच्या संघटनावर प्रश्न असा येतोय, वेगवेगळे प्रश्न असे येतात. प्रार्थना समाज असेल किंवा कामगार संघटनेच्या बाबतीत जे काही NM जोशी होते, आपले नारायण मेघाजी लोखंडे, त्यांच्या बाबतीत त्यांच्या सहकार्यांवर प्रश्न येतोय. हे तेव्हा मी सांगितलं होतं बजावून की बघा हा प्रश्न परत येणार. प्रार्थना समाज हा आयोगाचा फेवरेट आहे. इतक्या वेळा प्रार्थना समाजावर प्रश्न आलेला आहे. प्रार्थना समाज योग्य करा. त्याच्यासोबत त्या माध्यमातून, त्या समाजाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, जे जे काही संघटना असतील, जे जे काही चांगली कामं झालेली आहेत, त्याच्या बाबतीतले प्रश्न विचारले आयोगाने आणि परत एकदा ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो हे तेव्हाही मी सांगितलं होतं. आणि असं इन डिटेलमध्ये लिहून दिले होते हे चारही पण ऑप्शन. हे चारही पण ऑप्शन मी दिलेले आहेत. आणि तेच सेम चारी म्हणजे हे आर्य समाज दयानंद सरस्वती नव्हतं, डिप्रेस क्लासेस, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, सोशल सर्व्हिस लीग, त्याचसोबत मी पंडिता रमाबाईंचं दिलं होतं, भिकोबा चव्हाणची रात्रशाळा दिलं होतं. हे 4-5 पॉईंट मी लिहून दिले होते त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. तोच प्रश्न रिफ्लेक्ट झाला. म्हणजे प्रार्थना समाजावर 2000 कंबाईन प्री सी आणि बी ला 2023ला हा प्रश्न आलाय प्रार्थना समाजावर. त्याचसोबत बघा कंबाईन प्री सी 2021 हा पण पेपर आपण घेतलेला आहे. कंबाईन सी प्री 2021चा हा पण पेपर घेतलाय. प्रार्थना समाजाचे उद्दिष्ट विचारले. म्हणजे वारंवार प्रार्थना समाजावर प्रश्न जर येत असतील तर मग आपलं काय कर्तव्य की आपण तो टॉपिक व्यवस्थित केला पाहिजे. आणि तिथं मी सांगितलं होतं की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून झालेली जी काही कार्य आहेत ती 4-5 कार्य व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि तेच काल रिफ्लेक्ट झालं पेपरला. म्हणजे एक प्रश्न आला, लक्षात आलं का? आता बघा प्रश्न क्रमांक परत कंबाईन प्री बी 2020ला परत एकदा आलाय बघा. 3 वेळा तो रिफ्लेक्ट झाला प्रार्थना समाजावर, 3 वेळाने. आत्ता जो आला तो 4था प्रश्न की ह्याच्यामध्ये असणाऱ्या कार्य कोणी कोणी केलं सामाजिक सुधारणांच्या बाबतीत, त्यातली लोक कोण कोण होती. कंबाईन प्री बी 2020ला पण प्रश्न आलाय. आता ही PDF तुम्हाला टेलिग्राम सरांच्या पॉलिटिबाई समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनेलला ही PDF तुम्हाला शेअर केली जाईल. तेव्हा तुम्ही बघा स्वतः की हे रिफ्लेक्शन कशा पद्धतीने झालेलं आहे. तेव्हा आता बघा पुढचा प्रश्न. 1920 मध्ये स्थापन झालेली ही ऑल इंडिया आयटक, आपल्याला माहिती आहे आयटक, हे लाला लजपत राय, हे पण उत्तर माहिती. आणि आता बघा बरं का हा प्रश्न किती वेळा 2 ते 3 वेळा हा प्रश्न रिफ्लेक्ट झालाय. त्यासोबत हा कंबाईन प्री बी 2021 हा पण आपण बॅचमध्ये घेतलेला आहे. कंबाईन प्री 2021चा, कारण बॅचमध्ये आपण कंबाईन प्री 2019 ते 2024 पर्यंत पेपर घेतलेत आणि सी चे 20ला पेपर झाला नव्हता म्हणून आपण 19, 21 आणि 22 आणि आत्ताचा पण आपण हा आपल्या बॅचमध्ये टाकून देऊ, त्याचा पण अनालिसिस घेऊ. पण हे बघा कंबाईन प्री 2021, लाला लजपत राय, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आलाय का नाही आयोगाचा प्रश्न? पुढे बघा. पुढं आता ही दुष्काळ संहिता, सर स्ट्रॅची आयोग, 2 प्रश्न आले त्याच्यावर दुष्काळ संहितावर. एक तर स्ट्रॅची आयोग पण विचारला आणि तो दुष्काळच्या बाबतीत की दुष्काळ संहिता तयार करण्यात आली 1883ला, हा स्ट्रॅची आयोग विचारलाय. पुढे बघा तोच प्रश्न कंबाईन प्री काल आला, तो प्रश्न कुठं रिपीट झालाय? पहिला लिपिक टंकलेकर 2014ला ऑलरेडी तो प्रश्न रिपीट झालाय, लक्षात घ्या. हे बघा 1866 स्ट्रॅची आयोग, परत एकदा तो प्रश्न रिपीट झालाय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी रिपीट झालेल्या आहेत. मला फक्त हेच तुम्हाला दाखवायचं की प्रश्न रिपीट कशा पद्धतीने झालेत. आता बघा हा गुराखी, भाला, हरिकिशोर आणि देशसेवक. आता ह्याच्यामध्ये भाला, देशसेवक आणि गुराखी हे तिन्ही पण, किशोर जरी नवीन असेल तरी गुराखी, भाला आणि देशसेवक हे तिन्ही पण रिपीट झालेत, लक्षात घ्या. हे तिन्ही पण ह्याच्या अगोदर का राज्यसेवा मेन्सला पण, हे बघा राज्यसेवा मेन्सला सुद्धा त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. कंबाईन प्री काल विचारला आणि हा प्रश्न इथं बघा राज्यसेवा मेन्सला सुद्धा प्रश्न त्याच्यावर आलेला आहे. मग 3 ह्यातले फक्त तुम्ही लक्षात घ्या, भालाची जरी भोपटकर म्हणून एक जरी जोडी लावली असली ना तरी पण उत्तर आलं असतं. म्हणजे ऑलरेडी हा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, लक्षात आलं. आता पुढे बघा गुराखी, प्रतो, दारुण, विषोक्त, हे काय लक्षात घ्या. राज्यसेवा मुख्यला पण परत आलं की कुठून त्या म्हणजे ते कुठून प्रसारित व्हायचं हे पण अगोदर विचारले. त्याचसोबत इथं बघा परत एकदा देशसेवा, गुराखी. तुम्हाला राज्यसेवा मेन्स कधी आलाय? 2024ला. राज्यसेवा 2024 रिसेंटचा प्रश्न आहे, मागचा आहे का? अजिबात नाही, मागचं काहीच नाही याच्यामध्ये. इथं पण आहे बघा, तर 2017ला पण आला आणि 2024ला आला. डायरेक्ट गुराखी, देशसेवक ह्या 2 डायरेक्ट टाकलेत त्यांनी, लक्षात घ्या.
जे ज्या गोष्टी रिपीट ऑलरेडी आयोगाने आत्ता रिसेंट 2-3 वर्षापूर्वी जे काही विचारलेत ना, राज्यसेवा मेन्स असेल किंवा आपली कंबाईनची प्री असेल, वेगवेगळी बी असू, सी असू, राज्यसेवा असेल, ह्याच्यामध्येच प्रश्न विचारलेत. मागचे खूप प्रश्न विचारलेच नाही. आता बघा इथं अहिल्यानगर, यवतमाळ, सातारा, लातूर शहरी लोकसंख्या विचारली. ऑलरेडी आपल्याला कंबाईनला शहरी लोकसंख्या कोणाची विचारली, तर यवतमाळची आपल्याला शहरी संख्या ऑलरेडी विचारली होती. कोणत्या जिल्ह्याची? यवतमाळ. इथं जर यवतमाळचा जरी ऑप्शन लावला असता तरी पण आपल्याला उत्तर काढता आलं असतं. आता पुढे बघा, हा जो आहे भंडारा, नंदुरबार, उदयपूर, छत्रपती संभाजीनगर. आता आपल्याला माहिती आहे की सिटी ऑफ लेक्स, सिटी ऑफ गेट्स, ज्याला आपण 52 दरवाजा शहर म्हणतो, कुठलं आहे आपलं ते? छत्रपती संभाजीनगर आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलाय. हे बघा ऑलरेडी. तळी तलावांचा जिल्हा कुठला आहे? तर भंडारा. इथं पण विचारलंय आपल्याला. भंडारा तलावांचा जिल्हा विचारलंय. फक्त एवढंच दाखवायचंय की आयोगाचे PYQ किती इम्पॉर्टंट आहेत. आता माग हा आपला लिंग गुणोत्तरचा प्रश्न मी प्रत्येक बॅचच्या वेळेस प्रत्येक वेळेस सांगते, असा कुठलाही पेपर नाहीये ज्याच्यामध्ये लोकसंख्येवर प्रश्न आला नाही. मग लिंग गुणोत्तर असेल, घनता असेल, साक्षरता असेल, याच रिपीट गोष्टीवर प्रश्न येतोय. आता बघा इथं नाशिक, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं विचारलंय बरं का. आणि इथं हे सोलापूर, सातारा, रायगड, सांगली, भंडारदरा, भिरा, तिलारी, येलदरी आलंय का? भिरा आलंय. इथं वर अजून विचारलंय सोलापूरचं उजनी, इथं आलंय का भिरा? रायगडचं लक्षात घ्या. राज्यसेवा मुख्य 2019 आलाय. सगळे रिपीट आहेत प्रश्न. डहाणू, माहीम, दाभोळ, विजयदुर्ग हा तर डायरेक्ट हाय तसाच आहे. राज्यसेवा मुख्य 2022 आहे तसाच प्रश्न आहे. जसा सिक्वेन्स आहे तसाच आहे. इथं वर जो सिक्वेन्स आहे ना तोच आहे बघा. डहाणू आहे, माहीम आहे, दाभोळ आहे आणि विजयदुर्ग आहे. आलं लक्षात? डहाणू, माहीम, दाभोळ आणि विजयदुर्ग. आता जो मागचा होता तो इथं आलाय. हा इथं बघा 2011 जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या. आणि इथं ऑलरेडी आपल्याला मागाशी दाखवलं तुम्हाला ही यवतमाळचं सिटी. ही डबल आलंय. एकच मिनिट. पुढे घेऊ आता आपण. आलं लक्षात? आता हे डबल आलंय. हा आता महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तारापेक्षा कमी आहे का जास्त आहे ते? राज्यातून म्हणजे कर्कवृत्तातून जाते 800 किलोमीटर. हे डायरेक्ट महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आला होता आपल्याला प्रश्न. आता इथं बघा महाराष्ट्र राज्याचे ASO मुख्य आलाय. क्षेत्रफळाच्या बाबतीत विचारलाय प्रश्न 3773. त्यासोबत इथं क्षेत्रफळ किती टक्के व्यापले हे पण विचारलंय. महाराष्ट्र राज्याची पश्चिम पूर्व लांबी हे पण विचारलंय. सगळे प्रश्न विचारले आहेत आयोगाने. हे तुम्हाला टाकलंय बघा. संयुक्त गटभू 17, ASO मुख्य 18, ASO पूर्व 2011. हे का केलंय हे पण तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर सांगते नेमकं. हे दाखवण्याचं कारण काय? आता बघा पूर्व रेखावृत्त दरम्यान त्यांचं आलं लक्षात. आता पुढं ज्यांनी काल पेपर दिले त्यांच्या खूप लक्षात येत असेल भरभर. भारताची खालीलपैकी एका देशाची सर्वात जास्त बांगलादेश. प्रश्न येऊन गेला याच्या अगोदर. हे बघा डायरेक्ट बांगलादेश, भूतान, चीन, म्यानमार. आलाय का लक्षात? येते का? ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलाय. त्याचसोबत हा मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा, बद्रीनाथ PYQ ऑलरेडी येऊन गेलाय. हे बघा PYQ येऊन गेलाय. फॉरेस्ट मेन 2023 आलाय. आता पुढे बघा हा भारतातील मृत्यूदर कमी होण्याची कारणे. हा पण PYQ आहे. हे बघा लोकसंख्येचं विस्फोटाचं कारण नाही. एकत्र कुटुंब पद्धती. परत इथे एकत्र कुटुंब पद्धती. ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला ते नुसतं एकत्र कुटुंब पद्धती ही जर गोष्ट नुसती ह्याच्यातनं आपण ती गोष्ट घेतली तरी पण आपल्याला उत्तर काढता येतंय. इथं विस्फोटाचं कारण नाही विचारलं म्हणजे C काढलं तरी उत्तर काढता ह्याचं आलं असतं. लक्षात घ्या. आलाय का ऑलरेडी प्रश्न? सर्वोच्च संस्था कॅगचा प्रश्न आलाय ऑलरेडी. हे बघा कॅगवर प्रश्न आलाय. आलं? पुढे घ्या. आता तुम्हाला बरोबर हे प्रश्न कसे आले त्या पद्धतीने दाखवते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकदम सोपा. RBI वर प्रश्न आलाय. ह्याच्या अगोदर पण RBI वर प्रश्न आला होता. त्याचसोबत बघा की सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतीय काल आपला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या नंबरला आपला महाराष्ट्र आहे. त्याच्या अगोदर पण आपल्याला सेंद्रिय शेतीवर प्रश्न आला होता बघा. कंबाईन B ला कंबाईन C 2019 आला. इथे लिहिले सरांनी. कंबाईन C 2019 आपल्याला आलाय ऑलरेडी सेंद्रिय शेतीवर. आपल्याला जे काही जुने प्रश्न आलेले असतात ना तेच दाखवत असतात की पुढच्या वेळेस कुठला प्रश्न येऊ शकतो त्याच्यावरच येण्याचे चान्सेस जास्त आहे. आता ही जी काय IDB आहे ना औद्योगिक विकास बँक 1964 त्याच्यावरच आन्सर काढता येते. इथं बघा परत तो प्रश्न आलाय. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 IDBI, SIDBI, IFCI, ICICI आलाय म्हणजे हा पण प्रश्न आलाय.
त्या एका आन्सरवरून सुद्धा आपल्याला काढता येत नव्हतं. येतं लक्षात, राज्याचा स्वतःच्याच महसुलात कराचा हिस्सा. आता एक गोष्ट इथं क्लिअर करते बरं का. आता हा प्रश्न कंबाईन बी 2021 प्रीला आला होता हा प्रश्न, आणि तिथं मी जाणून म्हणजे त्या माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बरं का. पुढच्या वेळेस इथं जो प्रश्न विचारला होता ना, म्हणजे बऱ्याच वेळेस आपण प्रश्न वाचताना आपण गफलत करतो बघा, की इथं काय होतं, केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत विचारलं होतं. इथं काय विचारलं होतं, केंद्र सरकारचा उत्पन्नाचा स्रोत, आणि बऱ्याच जणांनी उत्तर काय दिलं होतं बघा, वस्तू आणि सेवा कर असं दिलं होतं. तेव्हाच मी असं सांगितलं होतं की वस्तू आणि उत्पन्नाचा म्हणजे जर सरकारचं जर काय उत्पन्न असेल, सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत जर विचारलेला असेल समजा फॉर एक्झाम्पल, तर तिथं कुठलाही कराचा विषय येणार नाही. तिथं वस्तू आणि कर्ज घेणे आणि इतर दायित्व जे काही सरकार कर्ज घेत असतं त्या बाबतीत त्याचं उत्तर येणार आहे. आणि हेही सांगितलं होतं पुढच्या वेळी जर असा प्रश्न आला जो इथं आलाय बघा यावेळेस तुम्हाला, की असं सांगितलं होतं मी स्वतःच्या कर महसुलामध्ये जर कर महसुलाचा विषय आला तर तुम्हाला उत्तर जीएसटी असं द्यायचं असं मी सांगितलं होतं त्या लेक्चरमध्ये. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही ते लेक्चर बघा, स्वतःहून बॅचमध्ये आहे ते लेक्चर. तिथं मी सांगितलं होतं की पुढच्या वेळी जीएसटीवर तुम्हाला प्रश्न येणार आहे, आणि तोच प्रश्न रिफ्लेक्ट झाला काल, लक्षात घ्या. आणि त्याचं उत्तर पण वस्तू आणि सेवा कर आहे. की गेल्या वेळेस बऱ्याच मुलांचं वाचण्यामध्ये गफलत झाली होती की त्यांनी असं वाचलं होतं की कर महसुलाचं असं वाचलं होतं, पण तिथं सरकारचं जे काही कर्ज आहे त्याच्या सरकारचं जे काही उत्पन्न आहे तो स्रोत विचारला होता, सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत विचारला होता. पण इथं विचारलं होतं की कर महसुलाचा, तर इथे आन्सर जीएसटी आहे. ज्या ज्या गोष्टी मी जिथं जिथं असं करून सांगितलं होतं की इथं प्रश्न येणार आहे तिथं बऱ्यापैकी खूप सारे प्रश्न तिथे आलेले आहेत. आता बघा ऑर्डर इथं सुद्धा, हा सुद्धा आपण बॅच मध्ये घेतलेला आहे बघा. हा ढेकून हेमिप्टेरा हे सुद्धा मी घेतलं होतं, त्याच्यावरून सुद्धा ह्याचं उत्तर काढता येते. मधमाशीचं घेतलं होतं, त्याचसोबत भारतीय गांडूळ, ह्या सगळ्या गोष्टी, लीच असेल, हे सगळं मी बॅच मध्ये घेतलेलं आहे, लक्षात घ्या. हा, आणि परत मावा आणि तुडतुडे ह्याच्यावर परत प्रश्न पण आलेला आहे, लक्षात घ्या. डिप्टेरा. आता हा मानवी गलगंड, हा पण प्रश्न येऊन गेला ऑलरेडी किती वेळा, आयोडीनच्या आयोगाचा PYQ. परत हा सेबीन, तोंडावाटे घेणारी सेबीन, हा पण प्रश्न आपल्याला कंबाईन बी 2021 ला आलाय. आणि आता काय विचारलेत आपल्याला डायरेक्ट त्यांनी कुठल्या कुठल्या प्रयोगशाळा आहेत ते विचारलंय. हा बघा कंबाईन बी 2021 ला हा आलाय. आयोगाच्या PYQ करून हे शिकायचं असतं. आता ब्रायोफाइट्सवर काल प्रश्न आला होता, आणि ऑलरेडी ब्रायोफाइट्सवर किती वेळा प्रश्न आलाय बघा. कंबाईन C 2021, कंबाईन C 2019. इथं बघा ब्रायोफायटा डॅश डॅश बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळं आहे. आणि त्याचसोबत समूहसृष्टीतील उभयचर वनस्पती कशाला म्हणतात, ऑलरेडी ब्रायोफायटावर प्रश्न आलाय, लक्षात घ्या. प्रश्न पुढे घ्या. भुईमुगावरचा टिक्का, हे तर मी लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. त्याचसोबत फोटोवोल्टाईकवर पण मी बोललेली आहे, त्याच्यावर पण काल प्रश्न आला होता. त्याचसोबत मी अजून एक प्रश्न घेतला होता 2024च्या पेपरमध्ये, तो पण आहे तसा आलाय, लक्षात घ्या. की आता इथं कळेल तुम्हाला, भुईमुगावरचा टिक्का सर्कोस्पोरा ऑलरेडी बघा कंबाईन बी 2024 लाच आलेला आहे. आणि इथं मी म्हणजे असं टिक करून सांगितलं होतं की तुम्ही टिक्का आणि हे हळदीच्या पानावरचा ठिपका, कारण त्याचं माझं सांगण्याचं कारण असं होतं, कारण हा जो काळा तांबेरा होता ना, रस्ट ऑफ स्मट जे काय होतं ना, ते परत एकदा रिपीट झालं, ग्रामिनीस पक्सिनिया. तर मला असं वाटत होतं की टिक्का यावेळेस रिपीट होणार, आणि तेच झालं की यावेळेस टिक्का आला. तिथं मी सांगितलं होतं 2 ते 3 वेळा बजावून सांगितलं होतं की ते 3-4 पण गोष्टी लक्षात ठेवा बरं का, त्याच्यावर प्रश्न येणार. आता बघा हा कांगारू प्राणी, हा पण आपण सांगितलं होतं सस्तन प्राण्यामध्ये कुठले कुठले प्राणी येतात. ऑलरेडी सस्तन प्राण्यावर प्रश्न आलाय कंबाईन बी 2024 ला. जेव्हा प्रश्न येत असतात ना, तर त्याच्या आजूबाजूच आपल्याला करायचं असतं. हा डायपोल मुवमेंट असलेला रेणू, ऑलरेडी कंबाईन C 2019 ला हा आलाय. कार्बन टेट्राकॉलची डायपोल मुवमेंट 0 कशामुळे होते, प्रश्न ऑलरेडी आलाय. त्यासोबत पुढे बघा हा कास्य, CN 2024 आहे हा कास्य, तर कंबाईन बी 2024 आहे बघा. काल पण हा कॉपर आणि टी, जेव्हा ब्रांज आलं होतं तेव्हाच मी म्हटलं होतं, माझ्या युट्यूबच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं मी, की ब्रांज जर आला असेल तर आता ब्रासवर येईल, म्हणजे कॉपर आणि झिंकवर आता पुढच्या वेळेस येईल. पण आता आयोगाने परत एकदा तोच रिपीट केला. पण मी तिथं म्हटलं होतं की ब्रांज यावेळेस आला असेल तर परत एकदा रिपीट होण्यापेक्षा मला वाटलं की ब्रासवर येईल. मग ब्रास आणि ब्रांज या दोन्ही पण गोष्टी मी तिथं सांगितल्या होत्या, तर परत एकदा ब्रांजवर आला. 3 हे बघा ब्रांज खालील मिश्र धातू, कंबाईन बी 2024 किती, 2 फेब्रुवारीचाच प्रश्न आहे ना, तो रिपीट आहे. किती प्रश्न रिपीट दाखवतो तुम्हाला, सेम. इलेक्ट्रॉनिक उपकरण काल, ऊर्जेचे रूपांतरण, फोटोव्होल्टाईक डायोड, कंबाईन बी 2020. सरांनी तुम्हाला पॉलिटिबाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा ह्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, म्हणजे
जे काही आपली बॅच आहे त्यातले व्हिडिओ टाकले ज्याच्यावर आपण खूप सारे असं एक्सप्लेनेशन केलं. आता इतके व्हिडिओ आहेत ना की सर किती टाकणार आहेत म्हणून सरांनी 2-3च व्हिडिओ टाकलेत त्याच्यामध्ये. तर हे सुद्धा आपण सांगितलंय फोटोवोल्टाईकचा. परत तो प्रश्न आला बघा, कंबाईन 20चाच प्रश्न आहे. सोलार सेलवर कशावर आधारित आहे इफेक्ट, सौर घट, परत आहे फोटोवोल्टाईक इफेक्ट. रिपीट आहे का नाही तो? आता तुमच्या लक्षात येईल हळूहळू. आता मानवास आवाजाचे जे काय आहे म्हणजे हा ध्वनी, इथं रिपीट आहे बघा. किती वेळा ध्वनी तरंगाच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता, ध्वनी तरंग अवतरंग ऐकू येणारे 20 kHz त्यापेक्षा जास्त आहे का? प्री 2000 कंबाईन प्री 2019. आणि हा कालचा आलेला प्रश्न, ह्याच्यावर पण आपण घेतलेला आहे. आणि इथून पुढे सरांचे पॉलिटीचे प्रश्न. आता तुमच्या लक्षात आलं असेल की किती साऱ्या प्रश्नांचं रिफ्लेक्शन झालंय. खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे तुम्हाला भरभर फक्त दाखवलं की प्रूफ काय आहे त्या गोष्टींचा, की तुम्हाला PYQ बेस, मी जी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जे काही PYQ बॅच आपण लॉन्च केले पॉलिटी बाय समाधान कोकाटे या ऍपवर, तिथं मी वारंवार सांगते की PYQचं महत्व खूप आहे. तुम्ही PYQ शिवाय तुम्हाला पर्याय नाही. जरी हा पेपर मॉडरेट असला तरीही मुलांना मार्क पडतायत, ह्याचा अर्थ ते काहीतरी वेगळं करतायत. लक्षात घ्या. कारण लक्ष्मीकांत असेल इकडं पॉलिटीचा अभ्यास करायला, ते पण लक्ष्मीकांतच वापरतोय, आपण पण लक्ष्मीकांतच वापरतोय, तरी पण त्यांना मार्क का जास्त येतात, आपल्याला का कमी येत आहेत, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे जर त्यांचा अभ्यास PYQ बेस आहे म्हणून ते कमी वेळामध्ये त्यांना यश मिळतं, ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही 5-6 वर्षापासून अभ्यास करत असाल आणि तुम्हाला मार्कच पडत नसतील, खूप मार्क कमी पडत असतील, तर तुम्ही विचार करा. PYQ खूप महत्वाचे आहेत. अजून एकदा वारंवार ही गोष्ट सांगते, कारण PYQ च्या ज्या बॅच लॉन्च करण्यामागं पण माझा हाच उद्देश होता की खूप सारी मुलं आहेत ज्यांना दिशाच नाहीये. आणि दिशा का नाहीये? कारण त्यांना माहितच नाही, लक्षातच येत नाही की पेपर कसा सेट होतो नेमका आणि पेपर कशा पद्धतीने आपल्या समोर येतो, त्याला डिकोड कसा करायचा, कोडिंग जो पेपर असतो त्याला डिकोड कसा करायचा आणि प्रेडिक्शन कसा करायचं, की पुढे प्रश्न कशा पद्धतीने येणार. आता कुठलेही शिक्षक असू दे, ते जेव्हा प्रेडिक्शन करत असतात ना तर त्यांचा सगळ्यात बेस कुठला असतो? PYQच बेस असतो. मग शिक्षक त्या PYQच्या बेसवरच तुम्हाला सांगत असतात पुढच्या वेळेस कुठले प्रश्न येऊ शकतात. मग आमचा जर शिकवणारवाल्यांचा जो काय आहे, जे काही कुठले शिक्षक असतील, ह्या सगळ्यांचा बेस कुठला असतो? हा PYQच असतो. त्यामुळे तो अभ्यास करणारा विद्यार्थ्यांचा तर तोच असला पाहिजे. कारण तुम्हाला तर उलटा, आम्ही तर फक्त शिकवतोय, पण बाकीच्या मुलांना पोस्टसाठी आपण करतोय ना सगळं, की आपल्याला नोकरी भेटावी म्हणून. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? जर योग्य दिशा ही कोण देऊ शकतं, तर फक्त आणि फक्त PYQ. लक्षात घ्या. सिलेबस हा प्रीच्या बाबतीतला डिकोडिंग तेवढा नाहीये, त्याच्यामुळे प्रीच्या बाबतीतल्या गोष्टी सिलेबसचा विचार केला तर आपल्याला वरवर लक्षात येत नाही. नेमकं सायन्स दिलं, रसायनशास्त्र, विज्ञान असं दिलंय, त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र हे नेमकं त्याच्यामध्ये काय ते कळत नाही. मेनच्या बाबतीत ते कळतं, प्रीच्या बाबतीत ते कळत नाही. मग तेव्हा काय करायचं? तर हा PYQ जो आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, हा आपला बेस असला पाहिजे अभ्यासाचा. मग लक्षात घ्या, अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न येत असतात, एखादा प्रश्न वारंवार येत असेल तर मला त्या प्रश्नाच्या डेप्थमध्ये जावं लागेल, कारण मला ते प्रश्न वारंवार येतात ना. समजा जर हिस्ट्रीचा विचार केला, 1857 दख्खनचे दंगे, त्यासोबत राष्ट्रीय अधिवेशन, ह्या सगळ्या गोष्टी जर वारंवार, किंवा प्रार्थना समाज असेल, NM लोखंडे असतील, कामगार चळवळी असतील, ह्यांच्यावर जर परत प्रश्न येत आहेत, तर आता खोदकाम कुठं झालं पाहिजे प्रश्नांच्या बाबतीत? तर त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबतीत झालं पाहिजे ना. कारण त्यांच्या बाबतीत जर जे मेन समाज सुधारक असतील त्यांच्या बाबतीत विचारून झालेलं असेल तर पुढं काय असणार आहे? तर त्यांची कोण सहकारी आहेत का, त्यांनी कुठल्या संघटना सुरू केलेत का, त्यांनी जे काही काम केलं आहे त्या संघटनेसाठी, त्या गोष्टी येतात पुढं. त्यामुळे कुठल्या प्रश्नाला किती डेप्थ मध्ये जावं लागेल हे तुम्हाला फक्त PYQ बघून कळते. लक्षात घ्या. त्यामुळे PYQ खूप इम्पॉर्टंट आहे, ते वारंवार मी सांगते. त्याचं जर तुम्हाला प्रॉपर जर PYQ अनालिसिस नेमकं कसं करायचं, PYQ अनालिसिस कसं असलं पाहिजे, ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ देते, कारण आत्ताचा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे सेपरेट व्हिडिओ देते की PYQ अनालिसिस कसं करायचं. आणि आता आपण ज्या काही सरांनी मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण PYQ साठी प्री आणि मेन्स या दोन्ही पण बॅचेस घेतलेल्या आहेत. लक्षात घ्या. आणि हे बघा, PYQ साठी आपण प्रीची पण बॅच घेतलेली आहे, PYQ विश्लेषण बॅच. त्याचसोबत आपण आता मेन्सची पण, कंबाईन ग्रुप B मेन्सची पण बॅच सुरू करतोय, म्हणजे केली ऑलरेडी, आपण लॉन्च केली आहे. पॉलिटी बाय समाधान कोकाटे या ऍपवर आपण ऑलरेडी ही बॅच लॉन्च केली आहे. कंबाईन Bचा आता नवीन जे 2 आदर्श पेपर आहेत त्यांचं आपण खूप डिटेलमध्ये अनालिसिस केलंय, कारण त्या 2 पेपरवरच आपलं पुढचं आत्ताचा जो काही Bचा 29 जूनचा एक्झाम होणार आहे तो खूप महत्वाचा आहे. ती गोष्ट लक्षात घ्या, कारण तेच पुढं कॅरी फॉरवर्ड, तेच 2 पेपर पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. का? कारण तिथूनच गोष्टी बदललेल्या आहेत.
23ला एकत्र झालं, 24ला जरी प्री वेगळं झालं असेल तर अगोदर ह्या जे काही 2 मेन्सचे पेपर झाले आणि ते मी त्याचं विश्लेषण 4-4 तासांचं घेतलं. त्याच्या मागचं कारण हे होतं, कारण जर हा पेपर मी तुम्हाला व्यवस्थित डिकोडिंग करून दिला, तुम्हाला ते मी PYQचं अनालिसिस व्यवस्थित करून दिलं, तर कदाचित तुम्हाला नेमकं वाचायचं काय, किती वाचायचं, कुठला टॉपिक वाचायचा, किती डेप्थमध्ये वाचायचं हे तुम्हाला कळावं म्हणून मी ते 2 पेपर इतके डिटेलमध्ये घेतले. तुम्हाला या बॅच ही जी काही कंबाईन PYQ विश्लेषण मेन्सची बॅच आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ते कळून जाईल. त्यामुळे आत्ता जे आपण हे बघितलं, हे आत्ता कालचा झालेला जो काय 1 जूनचा पेपर होता, रिफ्लेक्शन ऑफ PYQ म्हणजे PYQचं रिफ्लेक्शन कशा पद्धतीनं होतंय हे सांगण्याचा हा अट्टाहास होता. त्यामुळं हे आता लक्षात घ्या की सरांनी पण सांगितलं आणि मी पण हे 4 विषयांचं सांगितलं. करंट अफेअर ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं नाही आणि मॅथ रिझनिंग पण घेतलेलं नाही. बाकीचे 4 विषय आणि सरांनी पॉलिटी अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि लाईक शेअर पण करा. धन्यवाद. मित्रांनो, हे सगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने व्हिडिओ देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ओके, निश्चितच याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल. ह्याची जी संपूर्ण PDF आहे, ही संपूर्ण PDF आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनलला आम्ही पोस्ट करतोय. व्यवस्थित बघा, याची प्रिंट काढून वाटलंच तर सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित अनालिसिस करायला सोपं जाईल. क्लिअर होत आहे? तर अशा पद्धतीने मित्रांनो पुढे जावा. अजून अभ्यासाचे व्हिडिओ आम्ही देत राहू. ओके, तर कुठे पहिलाच अशा पद्धतीने आम्ही, मला वाटतं अशा पद्धतीने पहिलाच इनिशिएटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलला चालतोय. इथून पुढं आम्ही अशाच पद्धतीचे व्हिडिओ ज्याच्यातून तुम्हाला पुढे अभ्यासासाठी फायदा होईल जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, जेणेकरून आम्हाला अजून म्हणजे याच्यातून कळून जाईल की तुम्हाला याचा फायदा होतोय. क्लिअर होत आहे? चलो, तुम्हा सर्वांना पुढच्या व्हिडिओसाठी ऑल द बेस्ट. बाय बाय.